आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात अनेक दिवसांपासून वाद रंगलाय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। तर मराठा समाजाने टोकाची भूमिका घेतल्यास ओबीसी ही शांत बसणार नाहीत असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला। तर आंदोलनासाठी ओबीसी समाजाला आझाद मैदानात देण्याची मागणी देखील प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। आमचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनासाठी आम्ही जवळपास आता तयारी आमची सुरू झालेली आहे। जवळपास 2000 गाढवं या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहेत। त्याचप्रमाणे आमची काही डुक्करं सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहेत। आमच्या भटक्यामुक्त समाजाच्या यांनी सगळं आपली शेळ्या मेंढ्या ती साधनं घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानला आम्ही या ठिकाणी 20 तारखेला येणार आहे। आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानमध्येच होणार आहे। त्याची परवानगी सरकारला आम्हाला द्यावीच लागेल, कारण पहिली परवानगी आम्ही मागितलेली आहे। त्यांना डुकरण बैल कोण नका घेऊन या म्हणलं, येवाल म्हणा त्यांना कोण नको आणू म्हणलं, त्याला घेऊन या म्हणा, काय अडचण आम्हाला, काय अडचण आम्हाला, काय अडचण आम्ही आमच्या लढ्यावर ठाम आहेत। ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार। मुंबईला आम्ही 20 तारखेला जाणार आणि मुंबईच्या 2 मैदानावर 5-10 मैदान आहेत तेवढे आम्हाला लागणार, त्याच्यावर आम्ही बसणार आणि शांततेत बसणार। आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, कारण कायद्याची चौकट मोडून आम्ही काम करत नाहीत। कायदासुद्धा आमच्या बाजूने आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।